निसर्गाचा नियम आहे। आजची स्थिती उद्या राहत नाही आणि कालची स्थिती आज राहत नाही। हे चक्र अनादी कालापासून चालत आले आहे, परंतु कंधार तालुक्याबाबत निसर्गाच्या नियमाने मात्र कानाडोळा केलेला दिसून येतो। याला कारणीभूत येथील लोकप्रतिनिधींची विकासाप्रती असलेली उदासीनता आणि त्यांच्यात असलेला दूरदृष्टीचा अभाव असून विकासासाठी राजकारण करण्याऐवजी आजपर्यंत येथील लोकप्रतिनिधींनी राजकारणासाठीच राजकारण केले आहे। त्यामुळे कंधार तालुका अडगळीत पडलाय। शहरासह तालुका विकासापासून कोसो दूर राहिला असून 75 वर्ष उलटून देखील कंधारची दुर्दशा कायम असून येथील जनता सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहत दृष्टी असणाऱ्या आमदाराची प्रतीक्षा करत आहे। येथील शेतकरी कामगार पक्षाचे नेते दिवंगत डॉक्टर भाई केशवराव धोंडगे यांनी विधानसभेवर 30 वर्ष एका हाती सत्ता गाजवली। एक टर्म खासदार म्हणून देखील त्यांनी संसदेत नांदेडचे नेतृत्व केले। मण्यार खोऱ्यात त्यांनी शिक्षणाची गंगोत्री वाहून शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे कार्य केले। नाहिरेवाल्यांना कायद्याचे ज्ञान मिळावे या भावनेतून भाईंनी सरकारशी भांडून या ठिकाणी विधी महाविद्यालयाची स्थापना केली। मण्यार खोऱ्याचा वाघ अशी उपाधी लाभलेल्या भाईंनी सातत्याने शासनाच्या विरोधात गोरगरीब उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी एल्गार केला। त्यांची हीच बाब कंधार लोह्यासाठी मारक ठरली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही। 90च्या दशकापर्यंत भाईमुळे कंधारला राज्यभरात ओळखले जायचे, परंतु शासन विरोधी धोरणामुळे सरकारचे कंधारकडे दुर्लक्ष होऊन त्याचा फटका तालुक्याच्या विकासावर पडला। मुंबई ते मछलीपट्टणम व्हाया कंधार या रेल्वेसाठी भाईंनी सतत पाठपुरावा केला। याची दखल घेऊन रेल्वे मंत्रालयाने देखील त्यावेळी सर्व्हे केला होता। कंधारला जिल्हा करा, या ठिकाणी सैनिक कॅम्प उभे करून विमान धावपट्टी तयार करा, शहराला राष्ट्रीय महामार्गाशी जोडा अशा अनेक मागण्या भाईंनी केल्या, पण त्यांची भूमिका सरकार विरोधी राहिल्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत। जर भाई काँग्रेसमध्ये गेले असते तर ते कदाचित मुख्यमंत्री देखील झाले असते। कंधार शहरासह तालुक्याचा नव्हे तर संपूर्ण मतदारसंघाचा चेहरा मोहरा आपल्याला बदललेला दिसला असता। कंधार नावाचा जिल्हा उदयास आला असता। डोंगर कपारीत रेल्वेच काय येथे विमान देखील उतरले असते। भाई पूर्ण हयात पक्षाशी एकनिष्ठ राहिले, त्यांनी तत्वांशी कधीच तडजोड केली नाही। ही बाब अभिमानाची असली तरी तालुक्याच्या विकासात त्यामुळे खोडा पडला हे कटू सत्य आपल्याला मान्य करावे लागेल। भाईंच्या नंतर शेकापचेच गुरुनाथ कुरुडे, श्यामसुंदर शिंदे, काँग्रेसचे ईश्वरराव भोसीकर, शिवसेनेचे रोहिदास चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर, राष्ट्रवादीचे शंकर अण्णा धोंडगे यांनी कंधार लोह्याचे नेतृत्व केले, परंतु त्यांना कंधारला शिखरावर घेऊन जाता आले नाही। कमी जास्त प्रमाणात रस्ते, आरोग्य तसेच सिंचनाच्या सुविधा, पूल, बंधारे, सिंचन तलाव आदी कामे झाली नाहीत असे नाही। ही कामे झाली म्हणजे विकास झाला असे म्हणता येणार नाही। लोकप्रतिनिधींनी मनावर घेतले तर कंधार एक पर्यटन क्षेत्र म्हणून उदयास आले असते, परंतु ते देखील शक्य झाले नाही। रस्ते हे विकासाच्या धमन्या असतात। दळणवळणाच्या सुविधा नसतील तर विकास होत नसतो। शहराला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी सर्वप्रथम शहर राष्ट्रीय महामार्गाशी जोडणे आवश्यक आहे। बंद पडलेला कलंबर साखर कारखाना पूर्ववत सुरू करावा लागेल। येथील भुईकोट किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करून किल्ल्याच्या खंदकात आणि जगतुंग तलावात बीओटी तत्वावर बोटिंगच्या व्यवसायाला प्राधान्य द्यावे लागेल। उद्योग नसल्याने येथील MIDC असून अडचण नसून खोळंबासारखी झाली आहे। तेथे उद्योग उभे करून बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल। कंधार शहर आणि तालुक्याच्या विकासाला भरपूर वाव आहे, परंतु लोकप्रतिनिधींना व्हिजन नाही। सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे। कोण निवडून येईल हे जरी आज सांगता येत नसले तरी येणाऱ्या आमदाराने विकासाचा अनुशेष भरून काढावा अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत। 24 ची विधानसभा आपल्या भागामध्ये होते आहे, तर तुमचा काळ कसा होता आणि आताच्या काळामध्ये निवडणूक लढवणाऱ्या नेत्यांना, पुढाऱ्यांना तुम्ही संदेश काय देणार आहात? आमचा काळ म्हणजे आम्ही विरोधी पक्षामध्येच होतो। माझ्या आधी धोंडगे साहेब आमदार होते, केशवराव साहेब धोंडगे, आणि मायनॉरिटी पक्ष, लहानसा पक्ष, फार मोठा पक्ष नव्हता। कम्युनिस्ट पार्टी मोठी असेल, त्यांच्या तत्वज्ञानाचा जरी आमचा पक्ष असला तरी महाराष्ट्रापुरता असा हा पक्ष होता, आणि आमदार सुद्धा फार कमी होते। तरी परंतु केशवराव साहेबांनी विकासासाठी, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या विकासासाठी लढे तर दिलेच इकडे, पण विधानसभेत सुद्धा प्रश्न प्रभावाने मांडले, खूप मांडून मंजूर करून घेतले। त्याचं एकच उदाहरण तुम्हाला सांगतो, आपल्याला किल्ल्यासंबंधी तुमच्या किल्ल्यात दुरुस्ती झाला पाहिजे। किल्ल्याला इतिहास आहे फार मोठा, राष्ट्रकूट काठाचा किल्ला आहे, प्रथम एक प्रेक्षणीय स्थळ आहे, तेव्हा किल्ल्याची व्यवस्था नव्हती काहीच।
त्यासाठी केशवराव आम्ही भांडलो. मी माझ्या हाताला अर्जबाजी केली, खूप इतकी अर्जबाजी केली की शेवटी 10 कोटी रुपये खर्च झाले किल्ल्यावर दुरुस्तीसाठी. काही नव्हतं किल्ल्याच्या तेवढंच एक कंधार आधीच्या बाजूला पडलेलं, नांदेडपासून दूर, आणि प्रेक्षणीय स्थळ ऐतिहासिक स्थळ असताना सुद्धा उपेक्षा झाली त्याची. प्रतिनिधी HR शेख, मुरलीधर थोटे, NTV न्यूज मराठी, कंधार.